नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची अपडेट. सेवानिवृत्ती उपदान 14 लाख रुपयेवरून 20 लाख रुपये, तर या संदर्भात शासन निर्णय निर्गमित. चला पाहूया या संदर्भात सविस्तर शासन निर्णय. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी आणि अनुदानित शैक्षणिक संस्थेमधील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती उपदान आणि मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा आता 14 लाख रुपयेवरून वाढवून 20 लाख रुपये करण्याचा अधिकृत शासन निर्णय जारी केलेला आहे. शासन निर्णयामध्ये नेमके काय दिलेले आहे चला तर पाहूया. सेवानिवृत्ती मृत्यू उपदान मर्यादा 14 लाख रुपयेवरून 20 लाख रुपये करण्याची अंमलबजावणी. हा निर्णय 1 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात आलेला आहे. 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. तर राज्य सरकारी कर्मचारी, मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अशासकीय महाविद्यालय, कृषी विद्यापीठे आणि जिल्हा परिषदेचे निवृत्तीवेतनधारक कर्मचारी यांना हा निर्णय लागू होणार आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर हा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे. वित्त विभागाने 10 ऑक्टोबर 2024 रोजी या संदर्भातील GR सुद्धा जारी केलेला आहे. 33 वर्षे किंवा त्याहून अधिक अर्हता सेवेसाठी देय असलेली सेवानिवृत्ती ग्रॅज्युटी ही मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या 16.5 पट असते, ज्याची कमाल मर्यादा आता 20 लाख रुपये करण्यात आलेली आहे. हा निर्णय केवळ जुनी पेन्शन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांनाच लागू होतो. NPS अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित NPS नियमानुसार वेगळे नियम लागू होतात.